श्यामची आई. रात्र 25वी. देवाला सारी प्रिय. संध्याकाळच्या 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले, आई मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या वरवडेकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग. जाऊ का? आई म्हणाली, श्याम तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक हरिजनबाई बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती हरिजन आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये. आई, लोकांनी बघितले तर मला हसतील, मला मारायला येतील, कावकाव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ असे मी विचारले. ती म्हातारी येते किती वेळ वाट पाहत बसणार? मोळी विकून तिला परत दूर जायचे आहे असे सांग व घरी ये असे आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकावायचे एवढे मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखवले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, का ग, डोक्यावर द्यायला हवी का मोळी? मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही बामण, कोणी पाहिलं तर मारतील मला. नको रे दादा, जा बाबा, कोणी येईल वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर असे ती गयावया करून विनू लागली. परंतु शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली. अरे श्याम, ती हरिजन ना? अरे तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं. भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम, अगदीच चेवलास तू. अरे काही ताळतंत्र तरी, असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला. नदीतून जावयाचे आहे तिला असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन? पुन्हा पडायचं एकदा. आपल्याकडची फटीही सरली आहेत. जा हाक मार तिला. ए गोयलेवाली, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती नीटवी भात घालण्याचे ते ठरवले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे आजारी का ग आहेस? वय माय, तापलंही येतो. काय करताव? पोटाला हवं ना, असे ती म्हणाली. दुपारचा भात उरलेला आहे, शिळा झाला आहे. देऊ का तुला? आईने विचारले. द्या आई, देव तुमचे भले करो. गरिबाच्या दुनियेत कुणी नाही बघा, दिनवाणी म्हातारी बोलली. आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. वायचं पाणी घालता दादा, ती मला म्हणाली. पाणी घालून मी तिच्या ओंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. मी आईला म्हटले, आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब हरिजनबाई मांडवाच्या दाराशी भीक मागत होती. हो, आम्ही मांडवात जेवत होतो, पुरणपोळी खात होतो. आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागावून उठवायला लागले, परंतु आपट्यांनी त्यांना बसवले. परंतु बाहेरच्या त्या म्हातारीला कोणी गाई घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढीत होते, परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, घास घाला हो दादा. आई, तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव माहीत नाही, ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले असतात, ते वाढीत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले व ते म्हातारीच्या अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी? अजून जेवणेही झाले नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली. तुम्ही अलीकडे माजलीत नी का मारू वाहन फेकून, असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलली. नको रे दादा, नको रे मारू, जाते रे दादा असे म्हणत ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्याचे जोडे पुसतात, यांची या आपल्या गावात ऐट व मिजाज. मगाची ती म्हातारी नाही का म्हणाली, गरीबाला कोणी नाही, तेच खरे. आई, उद्या जर एखाद्या हरिजनाचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील, त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील, त्याच्या गळ्यात हार घालतील. आई, पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का ग यांचा देव? हातात वाहन घेऊन याचा पितांबर वाटला नाही, पायात पायताने घालून ही सोवळी, ही मुकुटे,
कद हातात घेऊन खुशाल जातात, परंतु ही वहान ज्याने यांना पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा, त्याची सावली नको. आई, हे कसे ग? हे असले सोहळे, हे कसले सोहळे? हा का धर्म? देवाला हे आवडेल का ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे नाही? आई म्हणाली, बाळ, जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या म्हणून हाक मारीत, परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वराड खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. पुण्याच्या अशा घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसवायस पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिला, तर माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी मी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही, हृदयातील श्रीमंताला मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा याच पूज्य आहेत. श्याम, असे ते म्हणावायचे. हरिजनांजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण हरिजन ठरू. श्याम, हरिजन असो वा दुसरा कोणी असो, सर्वांना मदत करावी. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य अंगी बाणावे. एखादा माणूस हरिजन आहे म्हणून तो पापी आहे असे मानणे चुकीचे आहे. पापी तर आपण सारेच आहोत. खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निडाच्या घामाने, प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे हरिजनच अधिक पुण्यवान आहेत, नाही आई? मी विचारले. श्याम, आपले ते विठनाकडे शेत आहे ना, ते खरे हरिजनाचे आहे. मला सारे माहीत आहे. काहीतरी पूर्वी अदमन गल्ला दिला होता. त्याची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो. आई खिन्न होऊन म्हणाली, आई, दामाजीसाठी देव विठू हरिजन नव्हता का ग झाला? हरिजन म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटले तर त्याने ते रूप धारण केले असते का ग? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणांच्या देहात आहे, माशाच्या आहे, हरिजनाच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गाईला चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम, देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीण भावांवर प्रेम नाही, तो हरिजनांवर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे हरिजनाच्या मुलीसाठी पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई, माझ्याजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेर हाक मारली म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येकजण पवित्र आहे हे लक्षात धरूया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार. माझ्या भारती या देवमुळी नुरला, सगळा अंधार रे भारतांतरी भरला. माझ्या नाही दया स्नेह तिथे देव का असे, बंधुभाव तिळन तिथे प्रभू कसा वसे. देव मंदरीना देव अंतरीना, देव तो अजिमेला. माझ्या भारती या देवमुळी नुरला. धन्यवाद.